जयंत पाटलांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश. होय, सांगलीच्या बालेकिल्ल्यातून थेट दिल्लीपर्यंतची स्क्रिप्ट तयार झाली असून जयंत पाटील आता अधिकृतपणे भाजपचं कमळ हातात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरद पवारांचे सर्वात खंदेशिलेदार, राष्ट्रवादीचा बुलंद आवाज आणि तब्बल 7 वेळा विधानसभेवर राजकारण गाजवणारे जयंत राजाराम पाटील अखेर भाजपमध्ये जाणारे आता जवळपास 100% निश्चित झाला आहे. पण खरी खळबळ या प्रवेशाच्या तारखेने आणि भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या सुपर पॉवरने उडवून दिली आहे. पहिली मोठी गोष्ट, जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त, तारीख नक्की कधी आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेश करताच त्यांना राज्याचं अर्थमंत्रीपद मिळणार का. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतरही पश्चिम महाराष्ट्रावर आणि महायुतीत जयंत पाटलांचं वर्चस्व कसं कायम राहणार. दिल्लीतील हायकमांडकडून आलेल्या एका अतिगोपनीय रिपोर्टने मुंबईच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः वादळ निर्माण झाला आहे. विरोधकांचे पाय रिकामे करणारा हा संपूर्ण गेम प्लॅन नक्की काय आहे तेच आज आपण या स्पेशल इनसाइड रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. दिल्लीत ठरली प्रवेशाची तारीख, पडद्यामागचा मास्टर प्लॅन. मित्रांनो, राजकारणात कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नसते. जयंत पाटील अचानक शांत का झाले होते, ते शरद पवारांच्या बैठकांना दांडी का मारत होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता समोर आली आहेत. गेल्या आठवड्यात दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांसोबत पार पडलेल्या एका गुप्त बैठकीत जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या पक्क्या माहितीनुसार येत्या काही दिवसातच एका भव्य सोहळ्यात जयंत पाटील हजारो कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हातात घेणार आहेत. या पक्षप्रवेशाची तारीख केवळ औपचारिकरित्या उरली आहे, पण भाजपने जयंत पाटलांसाठीच पायघड्या का अंतरल्या. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा धक्का देणे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पट्ट्यात शरद पवारांची सर्वात मोठी ताकद म्हणजे जयंत पाटील. पाटलांनाच गळ घालणे म्हणजे शरद पवारांचा थेट किल्लाच आतून भेदणे. सहकार क्षेत्रावर कब्जा, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, सूतगिरण्या आणि जिल्हा बँकेचे जाळे जयंत पाटलांच्या मुठीत आहे. भाजपला ही ताकद थेट स्वतःच्या झेंड्याखाली आणायची आहे. भाजपमधील वर्चस्व आणि अर्थ खात्याची नवी चावी. आता सर्वात मोठा प्रश्न, भाजपमध्ये गेल्यानंतर जयंत पाटलांचं राजकीय वर्चस्व काय राहणार. अनेक नेत्यांचा भाजपमध्ये गेल्यावर गेम होतो असं म्हटलं जातं, पण जयंत पाटलांनी भाजपसोबत हात मिळवणी करताना स्वतःच्या अटीवर सौदा केला आहे. जयंत पाटलांचे भाजपमधील 3 मोठे पॉवर पॉट्स, राज्याचे नवे अर्थमंत्री, महायुतीमध्ये अजित पवार गटाकडे असलेलं अर्थ खातं आणि निधी वाटपावर शिंदे गटाची असलेली नाराजी, हा वाद मिटवण्यासाठी भाजपने जयंत पाटलांना आपल्या कोट्यातून अर्थमंत्री बनण्याची पूर्ण तयारी केली आहे. जयंत पाटलांचा 10 वेळा बजेट सादर करण्याचा दांडगा अनुभव भाजप स्वतःसाठी वापरणार आहे. पश्चिम महाराष्ट्राचे बॉस, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे सर्व स्थानिक निर्णय जयंत पाटलांच्या सहमतीशिवाय होणार नाहीत, असा स्पष्ट शब्द भाजप हायकमांडने दिला आहे. म्हणजे पक्षात आले तरी नेतृत्व जयंत पाटलांचेच चालणार. अजित पवार गटाला महायुतीमध्ये भाजप आता केवळ अजित पवार गटावर अवलंबून राहू इच्छित नाही, तर जयंत पाटलांच्या रूपाने भाजपला राष्ट्रवादीच्या तोडीस तोड असा एक भक्कम आणि अनुभवी आणि प्रशासनावर पकड असलेला बडा चेहरा मिळणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी बॅकफुटवर, पवारांच्या गोटात अस्वस्थता. या बातमीने महाविकास आघाडीच्या गोटात अक्षरशः सन्नाटा पसरला आहे. जयंत पाटील हे केवळ एक आमदार किंवा नेते नाहीत, तर ते पक्षाची रणनीती आखणारे मुख्य चाणक्य मानले जातात. जर जयंत पाटील भाजपमध्ये आले तर शरद पवारांचा सर्वात विश्वासू पाटणदार निघून जाईल. विधानसभेच्या किंवा बाकी निवडणुकींच्या तोंडावर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचून जाईल. महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक मोठे भगदाड पडेल. जरी वर सगळं काही अलबेल आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला जात असला तरी पडद्यामागे या धक्क्यातून सावरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. निष्कर्ष आणि तुमचा अभिप्राय. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य हा शब्द उरलेलाच नाही. कालपर्यंत एकमेकावर टीका करणारे नेते आज एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. जयंत पाटलांचा भाजप प्रवेश आणि त्यांची जाहीर होणारी तारीख हा महाराष्ट्राच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आता आमचा प्रश्न थेट तुम्हाला आहे, शरद पवारांची साथ सोडून जयंत पाटलांनी भाजपमध्ये जाणं तुम्हाला योग्य वाटतं का. जयंत पाटील भाजपमध्ये गेल्यास पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा राजा कोण ठरेल. तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा सडेतोड आणि इन्साइड विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, लाईक करा आणि ताज्या राजकीय घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.